अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा, गायतोंडे आणि तायडे मॅडम जुगाराच्या अड्ड्यांबद्दल बोलत असतात. ते अड्डे कायमस्वरूपी कसे बंद करता येतील यावर ते चर्चा करत असतात आणि त्याच वेळी दीपा अपर्णाच्या बाळाला घेऊन त्या परिसरामध्ये येते. तिने बुरखा घातलेला असतो आणि त्यानंतर ती अपर्णाच्या केबिन बाहेर जाते. ती तोंडावरील बुरखा बाजूला करून म्हणत असते की पैशांसाठी अजून काय काय करावं लागणार आहे काय माहीत. आणि मग ती बाळाकडे बघत म्हणते की बाळा, तुला आज भूक लागली नाही का रे? तू का रडत नाहीये? आणि मग त्यानंतर बाळ रडावं म्हणून ती बाळाला चिमटा काढते. त्यामुळे बाळ रडू लागते आणि नेमका बाळाच्या रडण्याचा आवाज अप्पी ऐकते. ती खूप अस्वस्थ होते. तायडे मॅडम, गायतोंडे तिला काय झालं आहे ते विचारतात, मात्र अप्पी त्यांना काही सांगत नाही. ती शांत राहण्याचा प्रयत्न करत असते. मात्र जसजसा बाळाच्या रडण्याचा आवाज वाढतो तशी तशी ती अस्वस्थ होते. तिची तब्येत बिघडते. गायतोंडे आणि तायडे मॅडम घाबरून तिला काय झालं आहे असं विचारतात. तर अप्पी म्हणते की मला माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत आहे, त्याला त्रास होत आहे. आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते. गायतोंडे तिला थांबवत समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण अप्पी काही ऐकत नाही. आणि अप्पी बाहेर येत आहे हे कळल्यावर ती दीपा बाळाला घेऊन तेथून पळून जाते. ती एका भिंतीच्या पाठीमागे लपलेली असते. तर अप्पी बाहेर येऊन सगळीकडे बाळाचा शोध घेते. तिला बाळ कुठेही दिसत नाही. ती तिथे असणाऱ्या लोकांकडे चौकशी करते. गायतोंडे आणि तायडे मॅडम तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण ती काही ऐकत नाही. लक्ष्मीताईसुद्धा तिथे येतात. त्या रडतच अपर्णाला म्हणत असतात की मॅडम, तुमचं बाळ नाही आहे या जगात. पण अपर्णा काही ऐकूनच घेत नाही. ती खूप पॅनिक झालेली असते. तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती विचारत असते की तुम्ही ते एका तान्ह्या बाळाला पाहिले का? मला माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत आहे. आणि मग त्यानंतर दीपा ज्या ठिकाणी लपलेली असते त्या ठिकाणी ती जाण्यासाठी निघते. त्यामुळे दीपा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण तिचा बुरखा एका टेबलला अडकतो. त्यामुळे तिला पटकन तेथून जाता येत नाही. मात्र जोपर्यंत अप्पी त्या ठिकाणी पोहोचते तोपर्यंत दीपा तेथून पळून गेलेली असते. मात्र कलेक्टर ऑफिसच्या बाहेरच एक पत्रकार असतो आणि तो दीपाला बाळाला घेऊन पळून जाताना बघतो. तर इकडे अप्पीला बाळ कुठेही दिसत नाही म्हटल्यावर ती अजून पॅनिक होते. गायतोंडे आणि तायडे मॅडम तिला खूप समजावत असतात, पण अप्पी काही ऐकून घेत नाही. ती संपूर्ण ऑफिसमध्ये माझं बाळ तुम्ही बघितलंय का असं विचारत फिरत असते आणि तो पत्रकार तिचा व्हिडिओ शूट करतो. तर गायतोंडे पटकन अर्जुनला कॉल करतात आणि त्याला सांगतात की सर, इकडे परिस्थिती खूप बिघडली आहे. अपर्णा मॅडम संपूर्ण ऑफिसमध्ये बाळाचा शोध घेत फिरत आहे, तुम्ही ताबडतोब इकडे या. आणि मग ते पुन्हा अप्पीजवळ जातात. ते अपर्णाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच वेळी अजून एक सर त्या ठिकाणी येतात. ते गायतोंडेंना आणि तायडे मॅडमला सांगतात की ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आले आहेत आणि त्यांनी मॅडमला ऑफिसमध्ये फिरताना बघितलं आहे. त्यांनी तुम्हा तिघांना ताबडतोब ऑफिसमध्ये बोलावलं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे रुक्मिणी पिहू आणि आत्यांना सांगत असते की आपण आजच पूजेची सगळी तयारी करून घेऊयात. त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. पिहू रुक्मिणीला म्हणत असते की गुरुजींनी जे सामान सांगितलं आहे त्याची यादी तुम्ही मला द्या, मी सामान घेऊन येते. त्यावर रुक्मिणी म्हणते, अगं तू कशाला, सुजा घेऊन येईल ना. मात्र पिहू म्हणते की नाही आई, गेले 2 दिवस तो खूप चिडचिड करत आहे, आपण त्याला नको काही सांगायला. त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, पण त्याला म्हणावं की निदान पूजेसाठी तरी येऊन बस. त्यावर पिहू हो म्हणते. त्याच वेळी मनी त्या ठिकाणी येते. ती म्हणते की त्या अप्पीमुळे घरातील वातावरण आधीच बिघडलं आहे. ही अशी शांती वगैरे करून काही होणार नाही. आणि त्यावर आत्या तिला म्हणते की मावशी, घरातील वातावरण कोणामुळे बिघडलं आहे हे तू सांगू नको. मात्र मावशी म्हणते की तू तर आत्ता या घरात आली, याआधी या घरात काय काय घडून गेले माहिती आहे का तुला? आणि त्यावेळी आत्या म्हणते की या घरात कोण कसं आहे ते मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे मावशी गप्प बसते. तर पिहूचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्यामुळे रुक्मिणी तिला काय झालं आहे ते विचारते. त्यावर पिहू म्हणते की गेले 2 दिवस सुजय खूप चिडचिड करत आहे. जर त्याने पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली तर काय करायचं? त्यावर रुक्मिणी म्हणते की पिहू, तू काळजी करू नको, असं काही होणार नाही. आपण एकदा अप्पीसोबत बोलून बघू. मात्र आत्या म्हणते की वहिनी, अप्पी जे काही करत आहे ते अगदी बरोबर आहे. कायद्याच्या बाहेर जाऊन काही करणं चुकीचंच आहे ना. मात्र पिहू म्हणते की मी अप्पीला समजवण्याचा प्रयत्न केला की आपण यावर काहीतरी तोडगा काढू, पण ती काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये.
आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की आता 2 दिवस तुम्ही शांत राहा, एकदा का ही शांती झाली की सगळं काही ठीक होईल. दुसरीकडे तो पत्रकार अप्पीचा व्हिडिओ बंट्याला जाऊन दाखवतो, त्यामुळे बंट्या खुश होत म्हणतो की अगदी मला हवा तसा व्हिडिओ आला आहे, आता तुला पण जेवढे हवे तेवढे पैसे मी देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या फ्रंट पेजला ही बातमी छापून यायला हवी. त्यावर तो पत्रकार म्हणतो ठीक आहे, पण आता मला यासाठी जास्त पैसे हवे आहेत. त्यावर बंट्या विचारतो का, तर तो पत्रकार सांगतो कारण कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक बाई बुरखा घालून बाळाला घेऊन उभी होती आणि जशा जशा कलेक्टर मॅडम तिच्याकडे येत होत्या तशी तशी ती तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि ते ऐकून बंट्या घाबरतो. तो विचारतो की कोणती बाई, नक्की कशाबद्दल बोलतोय तू. आणि त्यावर तो पत्रकार म्हणतो की साहेब खरं सांगा, या सगळ्याचा तुमच्याशी काही संबंध तर नाहीये ना, ती बाई तुम्हीच तर पाठवली नव्हती ना. आणि त्यावर बंट्या म्हणतो की उगाच तू काहीतरी बोलू नको, माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये, तुला फक्त जेवढं सांगितलंय तेवढं काम कर. मात्र तो पत्रकार म्हणतो की काही करून त्या बाईचा शोध घ्यायलाच हवा, नक्कीच काहीतरी गडबड आहे, कदाचित तिच्याकडे जे बाळ होतं ते कलेक्टर मॅडमचंच असेल. आणि त्यावर बंट्या म्हणतो की आता हा विषय बंद करायचा, तुला जेवढं काम सांगितलं आहे तेवढंच करायचं आणि उद्या ही बातमी फ्रंट पेजला यायला हवी. त्यावर तो पत्रकार म्हणतो ठीक आहे, पण आता मला दुप्पट पैसे हवे, नाहीतर त्या बाईचा व्हिडिओ आऊट होईल. आणि त्यावर बंट्या म्हणतो ठीक आहे, हवे तेवढे पैसे देतो मी तुला, पण त्या बाईचा आणि त्या बाळाचा विषय इथेच बंद करायचा, नाहीतर मी तुझे बाकीचे मॅटर बाहेर काढेल. आणि त्यावर तो पत्रकार म्हणतो ठीक आहे आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अपर्णा, तायडे मॅडम आणि गायतोंडे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन भेटतात. ते अधिकारी अपर्णाला विचारत असतात की आत्ता तुम्ही सगळ्या ऑफिसमध्ये फिरत होता, ही गोष्ट खरी आहे का. त्यावर अपर्णा म्हणते हो. तर ते विचारतात पण का, नक्की काय कारण होतं. आणि त्यावर अपर्णा सांगते की मला माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता, असं वाटत होतं की त्याला त्रास होत आहे. आणि त्यावर ते अधिकारी तिला विचारतात म्हणजे तुम्हाला तुमचं बाळ जिवंत आहे असं वाटतंय का. त्यावर अप्पी हो म्हणते. तर ते अधिकारी म्हणतात की मला असं वाटते की तुम्हाला आरामाची गरज आहे. त्याचवेळी अर्जुनही त्या ठिकाणी येतो. ते वरिष्ठ अधिकारी म्हणतात की बरं झालं तुम्ही सुद्धा आलात. आणि मग ते अर्जुनला सुद्धा घडलेला प्रकार सांगतात आणि म्हणतात की आम्हाला असं वाटत आहे की अपर्णा मॅडमला काही दिवसांकरिता आरामाची गरज आहे, त्यांना सुट्टी घ्यायला हवी. आणि ते ऐकून अपर्णाला धक्का बसतो. ती त्या सरांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते काही तिचं ऐकत नाही. ते म्हणत असतात की तुमच्या कामाबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही, पण तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असायलाच हवं. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो सर, तुम्ही बोलताय ते खरं आहे. आणि मग त्यामुळे अपर्णा खाली मान घालून तेथून निघून जाते. तर अर्जुन त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आज ऑफिसमध्ये जे काही घडलं ते प्लीज या ऑफिसच्या बाहेर जाऊ देऊ नका. आणि त्यावर ते अर्जुनला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, याची बातमी नाही होणार. तर दुसरीकडे बंट्या दारूची बॉटल घेऊन सुजाकडे जातो. तो हसतच सुजाला सांगत असतो की तुझ्या वाटेतील काटा मी दूर केला आहे, आता ती अप्पी कायमची घरी बसणार. आणि मग तो त्या सुजाला अप्पीचा व्हिडिओ दाखवतो. मात्र सुजा म्हणत असतो की जोपर्यंत ती कायमची घरी बसत नाही आणि ती वेडी झाली आहे, ही बातमी पेपरमध्ये छापून येत नाही, तोपर्यंत माझं काम होणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.